MAPS DVTला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर चला मग सर्वात पहिले गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर MAPS DVT असं टाईप करून क्लिक करायचं. सर्वात पहिले जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पोर्टल आहे त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथं दोन ऑप्शन दिसतील. एक तर जर तुमची ऑलरेडी त्यामध्ये रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे, आणि रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण माहिती विचारते. अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर, फुल नेम, ट्रेड नेम, प्रिस्क्राईब्ड स्टायपेंड वगैरे सगळं जेवढी माहिती आहे तेवढी विचारते इथं. तर तुम्हाला फक्त इथं तुमचं अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जसं तुम्ही तुमचं अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकाल तसं हे माहिती ॲटोमॅटिक इथं फिल होऊन जाईल. तर मी इथं माझा नंबर टाकतो आणि नंतर आपण करू. आणि तुम्ही इथं बघू शकता फक्त तुम्ही तुमचा अप्रेंटिसशिप नंबर इथं टाकलेला आहे, आणि त्यानंतर यामध्ये जवळजवळ पूर्ण माहिती यामध्ये भरलेली आहे की तुमचं अप्रेंटिसशिप कधी झालेलं आहे, काय झालेलं आहे. पण हे केव्हा होऊ शकते, जेव्हा तुमचं जिथं तुम्ही अप्रेंटिसशिप केली तिथं तुमचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट होणं आवश्यक आहे. इथं आमचं जिथं आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अप्रेंटिसशिप केलेली होती, तर त्यामुळे इथं आमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे. जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला नसेल तर तुम्हाला जिथं तुम्ही अप्रेंटिसशिप केली तिथं जाऊन तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट त्यांना करण्यासाठी सांगावं लागेल आणि कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून घ्यावं लागेल. त्यानंतरच तुम्ही प्रोसेस करू शकता. त्यानंतर फक्त काही छोट्या छोट्या 2-3 गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला इथं भरायच्या आहेत. जिथं जसं की तुम्हाला प्रिस्क्राईब तिथं स्टायपेंड किती मिळत होतं, आणि त्यानंतर एक पासवर्ड बनवायचा आहे. एक पासवर्ड बनवल्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चर टाकून रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. तर या प्रकारे तुमचं MAPS या पोर्टलवर रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आणि पुढची प्रोसेस अशी आहे की तुम्ही जसं आता रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालं, रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत यामध्ये लॉग इन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आता तुमचा यूजर ID आहे. यूजर ID तुमचा जो अप्रेंटिसशिपचा नंबर आहे तो नंबरच राहील, आणि तिथं आपण पहिल्या स्टेपमध्ये जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड इथे टाकून तुम्ही यामध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं बँक सर्वात आधी तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. आधार नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुमची जे मेल ID आहे त्यावरती एक मेसेज जाईल, तो मेल ID पण व्हेरीफाय करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं ज्या अप्रेंटिसशिपचा पगार ज्या बँकेमध्ये जमा झाला आहे त्या बँकेचं 12 महिन्यातून तुम्हाला स्टेटमेंट लागणार आहे. ज्या पेजवर तुमचं पगार जमा झालेला आहे त्याची एंट्री आहे, ते जशी तुम्हाला 12 पेजची इथं एक PDF बनवून इथं सबमिट करावं लागणार आहे. दुसरं तुम्हाला एक डोमिसाईल लागणार आहे की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. आणि तिसरं तुम्हाला अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट लागणार आहे. 3 गोष्टी इथं सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट होणार आहे आणि तुमचा क्लेम सबमिट होणार आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल, बऱ्याच मुलांना अडचण येत आहे, तर अडचण यामुळे येत आहे की तुमचं जे आधीचं जे आपलं अप्रेंटिसशिप पोर्टल आहे की ज्यामध्ये आपण अप्रेंटिसशिप करायसाठी जिथं रजिस्ट्रेशन करतो, तर त्या पोर्टलवर तुमचं जे प्रोफाईल आहे ते 100% पूर्ण झालेलं नसते. तर जसं आता हे अप्रेंटिसशिप पोर्टल, तर या पोर्टलवर तुम्हाला तुमचा कॅन्डिडेट वगैरे नंबर टाकून तुमचं जे प्रोफाईल आहे ते 100% कंप्लीट करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जर काही गोष्टी चुकीच्या असतील, तुमचा मोबाईल नंबर बंद असेल, तुमचा ईमेल ID बंद असेल, किंवा तुमचा बँक अकाउंट नंबर वगैरेमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला ते आधी इथलं जे प्रोफाईल आहे ते 100% कंप्लीट करणं जरुरी आहे. आणि त्यानंतर तुम्ही MAPS या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन म्हणजे क्लेमसाठी सबमिट करू शकता. कारण इथं जर तुमचं 100% प्रोफाईल कंप्लीट नसेल तर तुम्हाला तिथं अडचणी येतील आणि परत तुमचं काम होणार नाही. तर तुम्हाला सर्वात आधी इथं अप्रेंटिसशिप पोर्टलवर यायचं आहे. इथं तुमचं प्रोफाईल 100% करेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर MAPS पोर्टलवर जाऊन तुमचं क्लेम सबमिट करायचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि इतर मित्रांनासुद्धा पाठवा. त्यांचा पण थोडा फायदा झाला तर आपल्याला चांगला आहे.